चला तर मग सुरुवात करूया. व्हॅल्यू ऑफ फूड. अर्जुन अँड वर्षा आर ब्रदर अँड सिस्टर. दे लव टू ईट हॉट बाजरा भाकरीज विथ बटर. मदर मेक्स द नंबर ऑफ अदर डिशेस फॉर देम टू ईट विथ भाकरीज. दे लाईक दोज टू. म्हणजे वर्षा आणि अर्जुन हे दोघं बहीण भाऊ आहेत बघा. ते बसलेत जेवायला. त्या दोघांना बाजरीची भाकरी आणि लोणी हे खूप आवडतं. लोण्याशिवाय आई त्यांना इतर अनेक पदार्थ भाकरीसोबत खायला देते, ते सुद्धा त्यांना आवडतात. आता तुम्हाला विचारले कॅन यू टेल. बघा, व्हॉट कुड बी दोज डिशेस दॅट मदर मे टू गो विथ भाकरीज. व्हॉट आर दोज डिशेस मेड फ्रॉम. म्हणजे वर्षा आणि अर्जुनला भाकरीशी खायला आई कोणकोणते पदार्थ आणून देत असेल, बनवून देत असेल आणि ते कशापासून बनतात हे तुम्ही विचार करायचा आहे की भाकरीसोबत त्यांना आई काय काय देत असेल अजून, किंवा तुमच्या घरात तुम्हाला आई भाकरीसोबत काय काय खायला देते हा विचार करा. पुढे बघूया. इन वर्षा अँड अर्जुन्स होम दे यूज लॉट्स ऑफ फूड स्टफ टू. फ्रॉम व्हेअर दे ऑब्टेन. म्हणजे त्यांच्या घरात अनेक अन्नपदार्थ असतात, ते कुठून त्यांना मिळतात. बघा खाली तुम्हाला दिलेलं आहे व्हीट, राईस, ज्वार, पल्सेस, शुगरकेन. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी आणि ऊस हे कुठून मिळतं आपल्याला. शेतामधून मिळतं. बघा नंतर आहे करवंद, जामून, बोर अँड हनी. हे कुठून मिळतं. हे आपल्याला जंगलामध्ये ह्याची झाडं असतात, करवंदाची, जामूनची, बोर. आणि हनी कुठे मिळते तर हे बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे पोळं मधमाशीचं असतं ना, इथे ह्याच्यामध्ये मिळतं हनी आपल्याला. सॉल्ट वॉटर, फिश अँड सॉल्ट. हे कुठून मिळतं आपल्याला. खाऱ्या पाण्यातले फिश म्हणजे सॉल्ट वॉटर फिश अँड सॉल्ट. आणि मीठ हे आपल्याला समुद्रातून मिळतं. नंतर आहे फ्रेश वॉटर फिश, शिंगाडा आणि मखनाच म्हणजे लोटस सीड आणि वॉटर कॅशूनट. म्हणजे गोड्या पाण्यातली मासळी, शिंगाडे, मकाणे हे कुठून मिळतात आपल्याला तर हे आपल्याला गोड्या पाण्यात. बघा लोटस सीड म्हणजे मखणे म्हणजे काय की जे आपण कमळाचे खाली बिया असतात बघा सीड, ते मखाने ते कुठे मिळतात गोड्या पाण्यामध्ये. तसंच फ्रूट्स आणि व्हेजिटेबल कुठे मिळतात आपल्याला तर फ्रूट्स आणि व्हेजिटेबलची सुद्धा शेती केली जाते, तिथून आपल्याला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल मिळतात. मीठ आणि एग कुठून मिळतं आपल्याला तर हे आपल्याला प्राण्यांपासून मिळतं. बघा इथे पोल्ट्री फार्म वगैरे आहेत की नाही. इथे फिश पकडताना दाखवलेत, वेगवेगळे फ्रूट्स आहेत शेतामधली, ऊस दाखवलेला आहे आणि हनी बीचं हाईव्ह म्हणतात त्याला पोळ्याला, ते सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे हे पदार्थ कुठून मिळतात. त्यांच्या घरात हे एवढे सगळे खाण्याचे पदार्थ आहेत आणि त्यांनी ते कुठून मिळतात हे आपल्याला विचारलं आहे. आपण बघितलेलं आहे की प्रत्येक पदार्थ हा कुठून मिळतो. पुढे बघा. ऑफन व्हेन सर्विंग वर्षा अँड अर्जुन अ मील मदर से टेक ओनली ॲज मच ॲज यू वॉन्ट. फूड शुडंट गेट वेस्ट. म्हणजे त्यांच्या घरामध्ये जरी एवढं सगळं अन्न असलं तरी त्यांची आई बनवते पण खूप पदार्थ, पण आई त्यांना सांगते की पहा भरपूर आहे पण तुम्हाला जेवढं हवे तेवढंच घ्यायचं आहे. तुमची आई पण तुम्हाला सांगत असेल की नाही बघा जेवढं हवे तेवढंच घे, वाया घालवायचं नाही. का बरं सांगत असेल बघूया आपण आता. वन डे अर्जुन आस्क हर मदर व्हाय डू यू टेल धिस अस एव्हरी डे. म्हणजे तू आम्हाला सारखी का सांगत असतेस की थोडंच अन्न घ्या, जेवढं हवे तेवढंच घ्या, वेस्ट घालवू नका. मदर काय सांगते बघा, आई त्यांची काय उत्तर देते ऐका. मदर आन्सर्ड why should we waste any good thing, beside we must give a thought to have we get the food we eat. Let me tell you a story of a भाकरी. म्हणजे आई त्याला म्हणाली की बघा तू रोज आई काय म्हणाली की चांगली वस्तू का वाया घालवायची, शिवाय आपल्याला जे अन्न मिळतं ते कसं तयार होतं याची तुम्हाला माहिती आहे का. चला तर मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की तुम्ही जे अन्न खाता ते तुम्हाला कुठून आणि कसं मिळतं, त्यासाठी किती मेहनत असते याची आई गोष्ट सांगणार आहे त्यांना. गोष्ट आहे कसली, स्टोरी ऑफ अ भाकरी, एका भाकरीची गोष्ट. चला तर मग त्यांच्या आईने काय गोष्ट सांगितली ती आपण सुद्धा ऐकूया. चला. द स्टोरी ऑफ भाकरी. यू नो दादा माय फादर इज फार्मर. You know, Dada, my father is farmer, and you know that school have summer vacation. When I was small, we often went to my father's field riding on his tractor. म्हणजे आई सांगायला सुरुवात करते स्टोरी की तुम्हाला माहिती आहे का दादा म्हणजे माझे वडील,
आईचे वडील, दादा त्यांना म्हणायची आई, ते काय होते, ते एक शेतकरी होते. आणि मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आई काय करायची, म्हणजे ती स्टोरी सांगते की मी माझ्या वडिलांसोबत शेतामध्ये जायचे. कशासाठी शेतामध्ये जायचे मी, तर ट्रॅक्टरची राईड, म्हणजे ट्रॅक्टरवरती फिरण्यासाठी, ट्रॅक्टरची राईड घेण्यासाठी आई शेतात जायची. दॅट वुड बी द टाईम फॉर रीडिंग द फील्ड. Father would attach different implements to the tractor to carry our various farming tasks. First, he would plug the field, then crush the lumps of soil. Finally, he would level the field to make ready for sowing. बघा, म्हणजे जेव्हा आई शेतात जायची तेव्हा ती सगळ्या शेताचं निरीक्षण करायची आणि पाहायची की वडील काय काय करतात. तर तिचे वडील म्हणजे दादा काय काय करायचे, तर त्यांची शेतामध्ये सतत कामं सुरू असायचे. ते ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारं जोडून बाबा शेतात काम करायचे. सगळ्यात पहिले काय करायचे, तर शेत नांगरायचे. बघा, नांगरतायत, शेत नांगरतात म्हणजे काय करतात, तर हे बघा, हा ट्रॅक्टरच्या मागे असे दातवाला एक हे आहे ना, त्याच्यानी जमीन पूर्ण अशी नांगरली जाते, म्हणजे ती मऊ करण्यासाठी हे केलं जातं. नंतर ती नांगरल्यावरती मातीची ढेकळं असतात, असे मातीचे खडे त्यांना फोडलं जातं. फोडून ती जमीन सपाट केली जाते. कशासाठी, तर त्याच्यामध्ये सोविंग म्हणजे पेरणी करण्यासाठी. जे बीज टाकणार आहे ते डायरेक्ट टाकलं तर शेतात येणार नाही, म्हणून जमीन भुसभुशीत मऊ करून त्याच्यात जर बी टाकलं तर ते चांगलं येतं. बघा, ट्रॅक्टर इथे दाखवलेला आहे ना, यूज करते. ट्रॅक्टर बिंग युज्ड फॉर फार्म वर्क. बघा, हा ट्रॅक्टर यूज केला जातो. मग पुढे काय सांगितलंय बघा तिने स्टोरीमध्ये, द प्री मॉन्सून शॉवर वुड मेक द हॉट सॉइल ह्युमिड. दॅट वॉज द टाइम फार्मर वुड सॉ बाजरा. म्हणजे मृग नक्षत्रात जो पाऊस पडतो त्याच्यामुळे काय होतं, उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीला वाफसा होतो, म्हणजे थोडीशी ती हे होते, जमीन तापलेली असते आणि पाणी पडल्यामुळे ती अशी थोडीशी उबट होते. तेव्हा बाबा शेतात बाजरीची पेरणी करायची, बाजरी लावायची. विदिन सम डे द बाजरी सीड स्प्राउट अँड सीडलिंग आर सीन अबाव द ग्राउंड अलॉंग विथ द बाजरा. म्हणजे काही दिवसांनी बाजरीची रोपं मातीतून डोकं वर काढायची. पहा, ते दिसतात तुम्हाला. बी पेरलं की तुम्ही बघा, कुठचीही बी पेरलं की त्याच्यातनं छोटंसं झाड येतं ना, तसंच बाजरीचं बी पेरल्यावरती इथे बाजरीची रोपं डोकं वरती काढायला लागलेत मातीतून. पहा, नंतर अलॉंग विथ द बाजरा विड्स ऑल्सो फ्लॉरिश. म्हणजे नुसतंच बाजरा नाही यायचं, तर म्हणजे नको असलेले शेतामध्ये गवत वाढायचं. बट दे हॅव टू बी रिमूव्ड. मग नको असलेलं गवत जर आपण काढलं नाही तर ते बाजरीच्या जे झाड आहे किंवा रोप आहे त्याच्या वाढीमध्ये त्रास आणू शकतं, म्हणून ते नको असलेलं रोप रिमूव्ह करायला लागायचं. माय फादर वुड एम्प्लॉय लेबर टू डू दॅट. म्हणजे बाबा शेतात मजूर लावत. कशासाठी, ते नको असलेलं गवत काढण्यासाठी. तर लेबर हॅव टू पेड. आणि ते मजूर काय थोडीच फुकट मिळणार आहेत, त्यांना खर्च येतो, मजुरांना पैसे द्यायला लागतात. कशासाठी, तर नको असलेलं गवत काढण्यासाठी. रेन वॉटर इज इनफ फॉर बाजरा टू ग्रो विगरसली. म्हणजे रेन वॉटरच्या पाण्यावरती बाजरा हे जोमाने वाढायला लागतात, म्हणजे जलद गतीने वाढतात. विगरसली म्हणजे जलद गतीने क्रिया होते. आफ्टर अ व्हाईल ears of bajra appear on every stalk. The grain from and the ear grow fuller. म्हणजे हळूहळू बाजऱ्याला कणसं येतात, कणस, आणि त्या कणसामध्ये दाणे भरू लागतात. ते दाण्यांनी भरायला लागतं. ॲज द ग्रेन ग्रो बर्ड कम इन द फ्लॉक्स टू इट टेंडर ग्रेन. पहा, म्हणजे काय होतं, म्हणजे त्या कणिसामध्ये दाणे भरले की फ्लॉक्स म्हणजे कळप, बर्डचा कळप ते खाण्यासाठी येतात. ते काय करतात मग, देन स्क्वेअर क्राउज हॅव टू बी सेटअप अँड स्लिंग शॉट यूज टू फ्रायटन द बर्ड अवे. म्हणजे मग काय केलं जातं, मग ते पक्षी येतात ताटव्याने, भरपूर कळप करून येतात, आणि त्यांनी जर बाजऱ्याचं नुकसान केलं तर मग शेतकऱ्याला काय मिळणार. मग त्यांना त्या पक्ष्यांच्या झुंडीला घालवण्यासाठी शेतामध्ये गोफण फिरवली जायची. तुम्हाला गोफण आज पुढे दाखवले का आपल्याला, गोफण फिरवली जायची. गोफण म्हणजे काय की
छोटे छोटे हे केले जातात दगड आणि ते फिरवून फिरवून पाखरांना हे केले की पाखरं घाबरून पळतात असं. किंवा मग बुजगावणी, तुम्हाला बुजगावणी माहिती आहेत का? पहा, स्केअर क्रो म्हणजे बुजगावणं. देन स्केअर क्रो हॅव टू बी सेटअप म्हणजे बुजगावणं लावलं जातं तिथे. माहिती आहे का तुम्हाला बुजगावणं? असं एखाद्या लाकडाला माणसाचे कपडे हे करून त्याच्यामध्ये कापड भरून असा माणूस सारखा उभा केला जातो पुतळा, त्याला म्हणायचं स्केअर क्रो म्हणजे बुजगावणं. त्याला पक्षी घाबरतात. देन अ इयर ऑफ कॉर्न आर फुल, इट इज हार्वेस्ट टाईम, दॅट इज ऑल द इयर्स ऑफ बाजरा मस्ट बी कट अँड गॅदर्ड, then following threshing and winnowing, that is how we get the grain from ears of bajra. आणि एवढी सगळी खटपट केल्यानंतर मग ते दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करायची त्या कणिसांची आणि मग सगळं कणीस कापून गोळा करायचं. मग त्याची मळणी, थ्रेशिंग करायचं. मळणी म्हणजे थ्रेशिंग आणि विनोईंग म्हणजे उफणणी मराठीमध्ये म्हणतात, हे करायचं. दॅट इज व्हाय वी गेट द ग्रेन फ्रॉम इयर्स ऑफ बाजरा. अशा प्रकारे आपल्याला कणसापासून बाजरी मिळते. पहा, पुढे मग काय झालं, आईने ही गोष्ट सांगितली. मग पुढे पहा, पुढे मग काय केलं. वर्षा सेड, आय अंडरस्टूड कटिंग अँड गॅदरिंग, बट व्हॉट इज थ्रेशिंग अँड विनोईंग? सो मदर सेड, ऑल राईट, डू व्हॉट आय टेल यू अँड यू विल सी, यू विल कंटिन्यू विथ द स्टोरी लेटर. मग वर्षा म्हणते की कापणी समजलं, पण मळणी आणि उफळणी म्हणजे विनोविंग आणि थ्रेशिंग म्हणजे काय? मग आई तिला म्हणते की याच्या पुढची गोष्ट मी नंतर सांगते, पण तुला कापणी आणि थ्रेशिंग आणि विनोईंग म्हणजे काय हे समजण्यासाठी एक आई काय करते बघा, काय सांगते तिला ते. ट्राय धिसमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. टेक हाफ ऑफ बास्केट फुल ऑफ ड्राईड ग्राउंडनट पॉड्स, गिव्ह देम इनटू 2 पोर्शन म्हणजे अर्ध हे भरून भुईमुगाच्या शेंगा, माहिती आहे का तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा, त्याचे 2 भाग करायचे आहेत. शेल द ग्राउंडनट्स इन 1 पोर्शन अँड how long did you take with you? Take you. This take you. How long did this take you? म्हणजे एका भागात शेंगा हाताने दाणे सोलून घ्या आणि एका हाताने शेंगा सोलताना किती वेळ लागला. म्हणजे बघा, एका भागात शेंगा हाताने दाणे सोलून काढा, हाताने दाणे, आणि हाताने शेंगा सोलण्यास किती वेळ लागला ते पाहायचं आहे. आणि दुसऱ्या 2 भाग केलेत ना. नाऊ पुट द अदर पोर्शन इन अ क्लॉथ बॅग अँड टाय द माउथ, पाऊंड द बॅग टाईटली विथ द स्टोन ऑर बीट इट विथ स्टिक. म्हणजे दुसऱ्या भागात काय करायचं आहे, शेंगा म्हणजे 2 भागातल्या शेंगा एका घमेल्यामध्ये 2 भाग केले शेंगांचे, एका घमेल्यातल्या शेंगांचे 2 भाग करून अर्ध्या शेंगा हाताने सोलायच्या, अर्ध्या शेंगा एका कापडी पिशवीत बांधायच्या आणि वरून काठी किंवा वरवंट्याने त्याला फटके द्यायचे आणि मग पिशवी मोकळी करायची. काय दिसेल तुम्हाला असं आईने सांगितलेलं आहे. 2 भाग करा, अर्धा भाग हाताने सोला आणि अर्धा भाग पिशवीत भरून त्याला वरती काठीने फटके देऊन बघा. आता पुढे बघा. हां, अर्जुन काय बोलतोय. मेनी ऑफ पॉड्स हॅव बस्ट ओपन अँड नट्स हॅव कम आउट. म्हणजे सुपात घेतलेल्या शेंगा ह्या बऱ्याचशा फुटलेल्या असतील, ज्या आपण पिशवीत भरून झोडपल्या ना त्याला वरवंटा किंवा काठीने, त्या बऱ्याचशा फुटल्या आणि बऱ्याचशा शेंगातून दाणे बाहेर आले. मदर काय सांगते बघा. आणि हाताने किती वेळ लागेल ते सोलायला? खूप वेळ जाईल. मग ही एकदम सोपी पद्धत ना, पिशवीत भरायच्या आणि वरून त्याला काठीचे फटके दिलेले आहेत. मग आई काय सांगते बघा. दिस कॅन बी कॉल्ड थ्रेशिंग ऑफ अ पॉड. यालाच म्हणतात की मळणी, शेंगांची मळणी. नाऊ होल्ड द ट्रे इन बोथ युअर हँड, टॉस इट contents quickly and lightly in the air, tell me what happened. आणि मग काय करायचं, त्या सुपामधल्या शेंगा अशा आपण बघा पाखडतो, माहिती का, अशा आई आपली भात असते किंवा तांदूळ अशी पाखडते तशा पाखडायच्या आहेत. आणि मग काय होणार आहे की शेंगांची टरफले सुपातून खाली पडतील आणि शेंगांतून सुट्टे झालेले दाणे सुपातच राहतील. वर्षा सांगते की काय होईल ह्याच्यामुळे, तर टरफलं खाली पडतील आणि दाणे सुपात राहतील. मग आई काय बोलते. द शेल आर लाईट सो दे गेट ब्लोन बाय द एअर अँड फॉल ऑफ. द नट्स आर हेवियर अँड आर लेफ्ट बिहाइंड while winnowing to the air in use to separate the grain from the chaff. म्हणजे काय होतं की ह्यालाच म्हणतात थ्रेशिंग. विनोईंग बघितलं मगाशी, आता थ्रेशिंग म्हणजे काय, तेच आपण जे लायटर पार्ट हा खाली येतो आणि
जो ह्याचा पार्ट असतो जाड पार्ट तो आपल्या ह्याच्यात राहतो, म्हणजे शेंगदाणे दाणे जे जड असतात ते सुपात राहिले आणि जी सालं आपल्याला आवश्यक नव्हती आणि जी हलकी होती ती सगळी बाहेर उडाली. ह्याच पद्धतीला ह्यालाच म्हणतात थ्रेशिंग. पहा, नाऊ वी लेट्स गो ऑन द स्टोरी. आता आई काय सांगते की तुम्हाला थ्रेशिंग आणि विनोईंग कळलं. पहा, नंतर आई म्हणते नाऊ लेट्स गो with the story. Dad used machine for threshing and winnowing. In the machine, threshing and winnowing are done at the same time. The harvested ears are put in the machine. The grain gets separate and fall into bag tied to machine. The chaff and other rubbish get blown off. म्हणजे परत आई स्टोरीकडे वळते आणि स्टोरी सांगायला लागते की तिचे बाबा काय करायचे की त्यांच्याकडे मशीन होती, त्या मशीनमध्ये थ्रेशिंग आणि विनोईंग ह्या दोन्ही क्रिया एकाच मशीनमध्ये केल्या जायच्या. आणि मग काय व्हायचं की ती कणीस असतात ते यंत्रात टाकायचे, दाणे मोकळे होऊन यंत्राला बांधलेल्या पिशवीत ते गोळा व्हायचे. बघा, when there were no machine, bulk were made to help with threshing. For winnowing, a person stand a little higher up and slowly allowed the threshing. म्हणजे जेव्हा मशीन नव्हत्या तेव्हा काय करायचे की ही मशीन जेव्हा नव्हती तेव्हा कणीस असं खाली टाकायचं, वरती बैलाला चालायला सांगायचं त्याच्यावरती, म्हणजे ते कणसाचे दाणे सेपरेट होतात आणि मग सुपात घेऊन पाखडायचे. मग जो कचरा असतो तो बाहेर निघून जातो आणि सुपात दाणे राहतात. अशा पद्धतीने थ्रेशिंग केलं जायचं. इफ अ मशीन डू यू नो म्हटलंय, इफ अ मशीन नॉट available, bulk do the threshing. A round space of cleared in the field and the threshing floor is prepared. A post is erected in its center and a bullock is tied to it. पहा इथे तुम्हाला दिसतंय ना काय केलं जातं थ्रेशिंग. आपण लास्ट ह्याच्यात पण बघितलं की मळणी करण्यासाठी जेव्हा यंत्र नसतं तेव्हा बैलाचा उपयोग करतात. शेतामध्ये एक गोल जागा तयार करतात, त्याला खळे म्हणतात मराठीमध्ये. आणि बरोबर बघा मध्ये एक असा बांधलेला आहे, असा मोठा एक लाकडाचा हे बांधलेला आहे, त्याला खुटा मराठीमध्ये म्हणतात. आणि त्याला बैल बांधला जातो आणि खाली सगळीकडे बघा हे हिरवं दिसतंय हे धान्य आहे. बैल त्या धान्यावरती फिरतो आणि त्याच्या पायामुळे कणसे जी रचून ठेवलेली असतात त्याच्यात बैल फिरल्यावरती दाणे त्याचे सुट्टे सुट्टे होतात. आणि एकाच वेळी एक दोन बैल लावून सुद्धा मळणी करतात आणि ही मळणी बरेच दिवस चाललेली असते. हे खूप कष्टाचं काम असतं. थ्रेशिंग बघा इथे दिलंय थ्रेशिंग कसं करतात, म्हणजे यंत्र नसेल तर. पुढे बघा आई काय सांगते, द ग्रेन ऑब्टेन्ड आफ्टर विनोईंग इज फिल्ड इन सॅक. म्हणजे एका सॅकमध्ये भरलं जातं. प्रॉपर केअर इज टेकन टू मेक शुअर दॅट इट विल नॉट बी अटॅक बाय इन्सेक्ट. म्हणजे पोत्यामध्ये भरलं जातं व्यवस्थित. हे बघा पोती पॅक करतो एक माणूस, का तर त्याच्यामध्ये प्रॉपर त्याला पॅक केल्यावर त्याच्यामध्ये इन्सेक्ट जाणार नाहीत. पेस्ट ऑर अदर पेस्ट सच ॲज माईस अँड रॅट, म्हणजे फक्त इन्सेक्ट नाही तर उंदीर पण खाऊ नये यासाठी ते सेफ ठिकाणी ठेवलं जातं. After putting aside some grain for the family, the remaining sack are sent to market place to be sold. म्हणजे घरापुरतं धान्य काढून ठेवल्यावरती उरलेलं सगळं धान्य हे मार्केटमध्ये पाठवलं जातं. When the traders there buy the grain, the farmer get money for the crop that he has grown. मग ते मार्केटमध्ये गेल्यावरती तिथे जे व्यापारी असतात ते विकत घेतात आणि मग तेव्हा कुठे जाऊन फार्मरला पैसे मिळतात. बघितलं आपण लास्ट व्हिडिओपासून की नुसतं धान्य मिळवेपर्यंतच किती कष्ट करायला लागलेले आहेत सगळ्यांना. बघा हां, आता पुढे ही स्टोरी कधी सुरू झाली की आई नेहमी सांगत असते मुलांना की भाकरी किंवा धान्य फुकट घालवू नका. मुलं विचारतात का गं तू रोज सांगतेस, तेव्हा त्यांना भाकरीची गोष्ट सांगायला सुरुवात केलेली आहे तिने, तीच आपण कंटिन्यू केलेली आहे. मग अर्जुन विचारतो बट द भाकरी इज नॉट रेडी येट, म्हणजे अजूनही भाकरी तयार नाहीच आहे. आई बोलते नो ऑफकोर्स नॉट अँड द स्टोरी इज नॉट फिनिश आयदर. लिसन, अजूनही गोष्ट संपलेली नाही, गोष्ट पुढे चालू आहे. द ग्रेन दॅट द ट्रेडर्स बाय इज सोल्ड ऑल ओव्हर द कंट्री. इट इज ट्रान्सपोर्टेड बाय मीन्स ऑफ ट्रक, गुड्स, ट्रेन. इट इज द टर्न ऑफ porters, truck driver to put in their label. Transport cost a lot too. म्हणजे मग हा धान्य देशात विकलं जातं, ट्रकने मालगाडीने सगळीकडे पोचवलं जातं. हमाल आणि ट्रक चालवणाऱ्यांना श्रम करायला लागतात आणि वाहतुकीचा खर्च सुद्धा होतो. पुढे बघा, नाऊ द सॅक ऑफ ग्रेन रीच टू
प्रोव्हिजन स्टोअर म्हणजे हे विक्री दुकानाकडे जातं, दुकानदाराकडे जातं, जिथे आपण खरेदी करतो बघा त्या दुकानापर्यंत एवढा सगळा त्रास झाल्यावर ते धान्य येतं. पीपल बाय द ग्रेन फ्रॉम देम, दे स्टोअर out any stone or rubbish to clean the grain, then they get milled into flour. म्हणजे काय, पीपल म्हणजे लोक ते धान्य खरेदी करतात, घरी आणतात बघा, आई त्याच्यात दगड वगैरे काय असेल ते काढते, साफ करते आणि ते दळायला, तांदूळ असतील तर ते धुतले जातात, उन्हात मस्तपैकी वाळवले जातात आणि मग दळायला दिले जातात. Then while cooking the flour is kneaded in the lumps and the lumps are then flattened into भाकरी and roasted. मग ते गहू दळून किंवा ज्वारीचं चालले, ज्वारी दळून आली की मग त्याचं पीठ मळलं जातं, त्याची भाकरी केली जाते. We spend on fuel too, and thus at the end of all the भाकरी prepare in Varsha and Arjun's plate. म्हणजे खरेदी केलं, आईने ते साफ केलं, दळून आणलं बघा, 3 पिक्चर दिलेत. दळून आणल्यावरती आईने त्याची भाकरी केली आणि मग ती वर्षा आणि अर्जुनच्या प्लेटमध्ये आली. किती मोठी गोष्ट झाली बघा भाकरीची. कुठून सुरुवात झाली, म्हणजे जमिनीत नांगरणी करण्यापासून ट्रॅक्टरनी ती ताटात भाकरी येईपर्यंत किती त्याला प्रोसेस, किती खर्च किंवा किती लोकांचे कष्ट आहेत त्याच्यामध्ये. नाउ वुड इट बी राईट टू वेस्ट फूड, वी गेट टू एफर्ट्स ऑफ सो मेनी पीपल. मग आता सांगा की योग्य आहे का भाकरी? तुम्ही सगळ्यांनी पण विचार करा. ताटातलं अन्न हे कितीतरी ह्याच्यामधून आपल्यापर्यंत येत असतं. आपण बघितली स्टोरी की कशा प्रकारे किती लोक त्याच्या मागे कष्ट करत असतात. मग आता ह्याच्या पुढे तुम्ही टाकाल का? वर्षा आणि अर्जुनला तर आईने सांगितलं, तुम्हाला पण मी ही स्टोरी समजावून सांगितलेली आहे. तुम्ही सुद्धा विचार करा की आपण धान्य म्हणजे जे एवढा कष्ट करून धान्य आपल्या घरी येतं आणि आपल्या घरी सुद्धा ते कसं येतं, फुकट येतं का? नाही. तर तुमचे आई बाबा दिवस रात्र कष्ट करतात कुठचीही गोष्ट घरात आणण्यासाठी, तुम्हाला सगळं खाणं पिणं योग्य देण्यासाठी खूप कष्ट करतात आणि कष्ट करून पैसे जमवून ते बाहेरून जाऊन धान्य किंवा काही खाद्यपदार्थ घरात आणतात आणि ते बनवून तुम्हाला आई देते. त्यांचे कष्ट ते तुम्ही विसरणार आहात का? शेतकऱ्यापासून ते आईपर्यंत सगळ्यांना कष्ट करायला लागतात. बाबा हे धान्य घरात आणण्यासाठी बाबांना सुद्धा कष्ट करायला लागतात. मग आणि हे आपण टाकून देणार का? विचार करा जरासा. नाही. तर तुम्हाला जर हे नीट समजला तर तुम्ही ह्याच्या पुढे काहीही वस्तू टाकणार नाही, जेवढं हवे तेवढंच पानात घेणार. पहा पुढे दिलेलं आहे, डू यू नो, याच्यामध्ये तुम्हाला एक हे दिलेलं आहे. पहा, शिंगाडे अँड मखाने आर सम स्पेशल फूड दॅट आर नॉट व्हेरी कॉमन. म्हणजे शिंगाडे आणि मखाने हे आपल्या खाद्यपदार्थ आपल्या रोजच्या जेवणात येत नाहीत. दे आर ऑब्टेन्ड फ्रॉम फ्रेश वॉटर प्लांट्स. मच वर्क हॅज टू बी डन टू कलेक्ट, क्लीन, ड्राय, स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट देन. त्यांना वाळवण्यासाठी, साठवण्यासाठी, वाहतुकीसाठी खूप परिश्रम पडतात आणि गोळा करण्यासाठी पण. म्हणून हे 2 पदार्थ थोडेसे आपल्या रेअरली आपल्या ह्याच्यात अगदी क्वचित आपल्या खाण्यात येतात. अदर फूड स्टफ, बघा इथे स्टोरी आपली संपलेली आहे. आता आपण अदर फूड स्टफ, इतर अन्नपदार्थ, धान्य सोडून इतर धान्य म्हणजे इतर खाद्यपदार्थ बघणार आहोत. वी गेट फिश फ्रॉम वॉटर. फिशरमन वर्क हार्ड टू कॅच देम. दे आर पीपल हू गॅदर अँड सेल फ्रूट लाईक आमला, ज्यूस, करवंद, बोर which grow in forest. Some people have vegetable farm while some people have orchards for growing fruit crops. Some people keep poultry, some rear animal and milk and meat. म्हणजे बघा, मासळी पाण्यात मिळते, ती मिळवण्यासाठी सुद्धा कोळी लोकांना खूप कष्ट करायला लागतात. त्यांना महिनोन महिने ते समुद्रामध्ये जातात आणि तिथे टोलरवरती राहतात. महिनोन महिने बर्फात ती मासळी साठवून आपल्यापर्यंत आणतात. खूप कष्ट असतात त्याच्यासाठी. काही जण जंगलात मिळणारे आवळा, करवंद, बोळं ही फळं गोळा करतात बघा आणि आपल्यापर्यंत आणून विकतात. काही जण भाजीपाल्याचे मळे लावतात, ते विकतात. काहींच्या फळाच्या बागा असतात, काही पोल्ट्री फार्म किंवा पशुपालन असे व्यवसाय करतात. काही बघा आता आपल्याकडे दूधवाले येतात, ते सुद्धा खूप मेहनत करतात. All these people put in a lot of hard work in their own occupation. म्हणजे हे लोक स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी खूप कष्ट करतात. वी गेट अ ग्रेट व्हरायटी ऑफ फूड स्टफ ॲज अ रिझल्ट ऑफ देअर एफर्ट्स. द एफर्ट्स ऑफ लेबर of many of people are also required for storing, transporting, marketing them, as well as preparing the various dishes we eat. All these processes are expensive, therefore it is necessary for all of us take care of food is not wasted. म्हणजे हे सगळे लोक आपल्या
ला खाद्यपदार्थ विविध मिळावे याच्यासाठी खूप कष्ट करत असतात. साठवणूक, वाहतूक, विक्री याच्यासाठी खूप खर्च पण होत असतो. आणि एवढं सगळं केल्यावरती आपण हे फूड वेस्ट करायचं का? स्वतःलाच प्रश्न विचारा बघू. तर नाही, आपण आजपासून ठरवूया की ताटामध्ये आपल्याला जेवढं हवे तेवढंच अन्न घ्यायचं. हां, मग हवे तेवढंच म्हणजे मला हे आवडत नाही म्हणजे मी हे खाणार नाही असं नाही. तसं आपण गेल्याच पाठात शिकलोय की सगळे पदार्थ आपल्या ह्याच्यामध्ये आलेले पाहिजेत, नाहीतर आपण आपल्याला सगळं मिळालं नाही शरीराला तर आपल्याला शरीराचे सगळे फंक्शन व्यवस्थित होणार नाही. म्हणून आपण आई जे सांगेल ते सगळं खाल्लंच पाहिजे. पण एखादी गोष्ट आपल्याला आवडते म्हणून भरपूर घ्यायची आणि पोट भरल्यावर टाकून द्यायचे असं करायचं नाही. वेस्ट करायचं नाही. जे घेतलंय ते सगळं खायचं. आता बघा, व्हॉट वी हॅव लर्न, काय काय आपण शिकलो बघा या पाठामध्ये. द फूड स्टफ वी यूज कम फॉर मेनी डिफरंट प्लेस सच ॲज फील्ड, लेक्स अँड सी अँड फॉरेस्ट. म्हणजे आपल्या आहारात येणारे पदार्थ हे शेतातून, समुद्रातून, गोड्या पाण्यातून, जंगलातून किंवा पोल्ट्रीसारख्या ह्याच्यातून आपल्याला मिळतात. सेकंड आहे स्टार्टिंग फ्रॉम प्रिपेअरिंग अ फील्ड टिल स्टोरिंग ग्रेन इज वेअर हाऊस मेक डिफरंट काइंड्स ऑफ टास्क आर कॅरिंग फॉर अ ग्रोईंग क्रॉप, हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, विनोईंग आर सम काइंड ऑफ टास्क. म्हणजे धान्याचे पीक घेताना शेतकऱ्याला शेतीच्या मशागतीपासून ते धान्य पोत्यात भरून गोदामात साठवेपर्यंत अनेक कामं असतात. कापणी आपण बघितलं ना, कटिंग, थ्रेशिंग, विनोईंग अशी. थर्ड आहे आफ्टर दॅट द क्रॉप इज ट्रान्सपोर्टेड, सोल्ड अँड प्रिपेअर फॉर इटिंग, ओनली देन डू गेट फूड ऑन आवर प्लेट. म्हणजे अशी धान्याची वाहतूक, विक्री, खाद्यपदार्थ तयार करण्याची कामे करावी लागतात, तेव्हा अन्न आपल्या ताटात येते. नंतर आहे ॲज वी ग्रोईंग ग्रेन मच हार्ड वर्क गोज इन टू प्रोड्युसिंग अदर फूड स्टफ टू. शेताप्रमाणेच इतर अन्नाचे उत्पादनाचे लोकांना सुद्धा खूप कष्ट करायला लागतात. आणि लास्ट आहे वी मस्ट ऑल टेक केअर टू एन्श्युअर दॅट फूड इज नॉट वेस्टेड. अन्नाची नासाडी होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. इथे आपला लेसन संपलेला आहे.